ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. नैना क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्ज पाडण्यास 2 दिवसापासून सुरुवात झाली आहे. यावेळी जवळपास 30हून अधिक होर्डिंग्ज पाडल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैनाची अधिकृत परवानगी न घेता अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहेत. गावांमध्ये नैनाकडून एकही होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी नसताना शेकडो होर्डिंग्ज उभारण्यात आलेली आहेत. जाहिरातींसाठी उभारण्यात येणाऱ्या होर्डिंग्ज ग्रामीण भागातही प्रचंड प्रमाणात उभारली जात आहेत. मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग्ज पडल्यानंतर काही जणांचा यात मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. 27 मे रोजी सुकापूर, आदई, शिलोत्तर, रायचूर येथील 17 ते 18 मोठमोठे होर्डिंग्ज काढण्यात आले. तर 28 मे रोजी आकुर्ली, विहिगर येथील होर्डिंग्ज गॅस कटरच्या साहाय्याने पाडण्यात आले. तर काहींनी स्वतःहून हे होर्डिंग्ज काढून घेतले. अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई सुरू आहे. यावेळी दत्तात्रय चौरे, विकास खडके, नवनाथ नरबट यांनी ही मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान ठाणे सुरक्षा रक्षक 12, महाराष्ट्र सुरक्षा बल 14, कामगार 15, कटर मशीन 2, JCB ट्रक या यंत्रसामग्रीसह उपस्थित राहून कारवाई करण्यात येत आहे. यापुढे देखील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.